नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या कंबाईन ग्रुप बी प्री एक्झामचा आज आपण ॲनालिसिस करूया. थोडक्यात फक्त मेजर शॉर्ट ॲनालिसिस ठेवून सगळी उत्तर आपण कव्हर करूया. बघा, पुढील कोणते विधान चुकीचे आहे? भगतसिंग व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली, हे विधान बरोबर आहे. पुढे, नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली, हे देखील बरोबर आहे. मुंबईच्या कमिशनर रॅड यांची हत्या चाफेकरांनी केली, हे वाक्य चुकीचं आहे. आपल्याला माहिती आहे चाफेकरांनी रॅड यांची हत्या केली, पण ते मुंबईचे नसून ते पुण्याचे होते. आपल्याला माहिती आहे पुण्या येथील गणेश खिंडी येथे यांची हत्या चाफेकर बंधूंनी केली होती. पुढे, 1909च्या मॉर्ली मिंटो सुधारण कायद्याबद्दल हे शुद्ध टोनग्याचे अचल ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीपैकी कोणी दिली? तर आपल्या सर्वांना माहिती आहे लोकमान्य टिळक यांनी दिलेली होती. लोकमान्य टिळकांचं असं म्हणणं होतं की ज्या वेळेला मॉर्ले मिंटोच्या कायद्यानंतर मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र वर्ग हा काढण्यात आलेला होता, हे कुठेतरी चुकीचं आहे आणि हे विभाजन करून ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य करण्याचं एक आहे, असं लोकमान्य टिळकांचं याच्यामध्ये मत होतं. पुढे, गोपाळकृष्ण गोखलेंच्या कार्यावत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते, हे वाक्य बरोबर आहे. पुणे सार्वजनिक सभेचे त्रैमासिक ते संपादक होते, हे देखील बरोबर आहे. 1900 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य होते, हे चुकीचं आहे. 1902 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य होते. 1895 साली त्यांनी भारतीय राष्ट्रीय सभे काँग्रेसचे चिटणीस पद देखील निवडले, हे देखील बरोबर आहे. अ, ब आणि ड हे बरोबर आहे. पुढे बघाल, 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लाजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीपैकी कोण हजर नव्हते? मोतीलाल नेहरू होते, अवंतिकाबाई गोखले देखील होत्या, विठ्ठलभाई पटेल होते. महात्मा गांधीजी नव्हते, कारण का महात्मा गांधीजींना हे थोडं तरी बरोबर वाटत नव्हतं, त्यामुळे ते तिकडे आले नव्हते. पुढे, 1857च्या बंडाबाबत, बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, हे विधान कोणी केले? तर त्यावेळेला जॉन लॉरेन्स यांनी हे केले होते. लोकमान्य टिळकांनी बेत रायफल व काडतुसे बनवण्याचे शिक्षण देण्यासाठी डॅश यांना नेपाळ येथे पाठवले होते. हनुमंतराव कुलकर्णी, जे की एक ऍक्टर आपण म्हणू शकतो, नाटक करायचे होते ते, आणि कृष्णाजी प्रभाकर आडेळकर या दोघांना पाठवलं होतं. एकदम सोपा असा प्रश्न आहे हा. वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले? तर आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली. साहजिक आहे, ज्यावेळेला दुसऱ्यांचं आपल्याकडे हे आलं त्यावेळेला आपल्यालाही आपल्या देशाबद्दलचं हे आपण इकडे कुतूहल जाणून शकतो. मध्ययुगीन राजवटींची शेवट झाली, बरोबर. मध्ययुगीन साम्राज्य जे आपल्याकडे होतं ते संपलं आणि मग आपल्याकडे वसाहतवाद सुरू झाला. भारतात नागरीकरणाचा वेग वाढला, बरोबर आहे. भारतामध्ये नागरीकरणाचा वेग वाढला गेलेला होता याच्यामध्ये, कारण का सगळ्यांना कसं झालेलं होतं ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे शहरी भागांमध्ये मेजर रोजगार वगैरे निर्मिती केल्या जात होते, त्यामुळे शहरी भागाकडे वळण्याचं लोकांचं हे जास्त होतं. देशी उद्योगधंद्यांना वाढ झाली, हे चुकीचं होतं, कारण का ज्यावेळेला वसाहतवाद आपल्याकडे कॉलनिझम भारतामध्ये सुरू झाला, तर भारतामध्ये त्यांचा प्रयत्न होता की उद्योगधंदे कुठेतरी आपण कमी ठेवावे. मँचेस्टर सारख्या ठिकाणून, म्हणजे जे इंग्लंडमध्ये UK मध्ये जे मँचेस्टर आहे तिथनंच आपल्याकडे कपडे वगैरे असतील असे अनेक छोटे छोटे मशिनरीज वगैरे ते तिथे निर्माण होत होते, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. अ, ब आणि क हे वाक्य बरोबर आहे याच्यातलं. येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राजकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वोच्च राज्य कारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे डॅश यांनी डॅश यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. तर हे एकदम सोपं आहे. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, जे की आपल्या बॉम्बेचे गव्हर्नर होते, त्यांनी कोर्ट ऑफ डिरेक्टर्स यांना हे पत्र पाठवलं होतं, त्याच्यामध्ये हा उल्लेख होता. पुढे, खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा.
ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. त्यांनी इसवी सन 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मासिक सुरू केले. आपण या दिग्दर्शनवरनच ओळखू शकतो. बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. ब्रिटिश सरकारने त्यांनी 1800 सालीमध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक देखील केली होती. 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्दिष्ट कोणता? स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, बरोबर आहे. स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे हे कुठेतरी तसं योग्य नाही आहे. तसा विचार केला तर साहजिक मुख्य कार्य आपल्याला इथे सांगायचे, त्यामुळे तसा प्रश्न अनालिसिस करायला एकदम सोपा होता. आणि स्त्रियांना स्वावलंबी बनवणे, त्यामुळे अ आणि क आपल्याला त्यावेळेला माहित होतं स्त्रियांची परिस्थिती कुठेतरी शिक्षण भेटल्यावर स्त्रिया स्वावलंबी होतील, त्याच्यासाठी कर्वेंची ही धडपड होती. खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते? तर एकदम सोपं आहे, मुंबई व नवी मुंबई. अर्बन ॲग्लोमेरेशन म्हणजे काय की दोन्हीही शहरं कुठेतरी समान लेवलवर येतील. समान लेवल म्हणजे त्यांच्याकडे असा मधला असा शहरांचा जसा दुवा नसेल, कनेक्टिव्हिटीसाठी एकदम सोपे पडतील. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील प्रमुख शहरं आहेत ती मुंबई आणि नवी मुंबई, जे की जोडणं गेलं. आपण पाहू शकतो अनेक प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्याकडनं त्यांची कनेक्टिव्हिटी खूप इझिली होऊ शकते. ते त्याच्यामध्ये आहे. पुढे उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर आपल्याला माहित आहे धुळे जिल्ह्यामध्ये मेजर प्रकल्प आपल्याला दिसून येतात. सियाचीन लडाख मधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये वाहते? तर ती रिमो वाहते. आणि पुढे शोक नदी ही सिंधू नदीची पुढे सिंधू नदीला मिळते. शोक नदी ही सिंधूची उपनदी आहे, तिचीच पुढे ही अगोदर रिमो ही उपनदी जी तिच्या जाऊन पुढे भेटते. पुढे 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वाढीचा दर 15.99% होता, हे बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 12,23,72,972 लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या ही 10.6% होती, तर नाही 11.5% होती. त्यामुळे ब हे विधान चुकलेलं आहे. ब जिथे चुकले ते जरी आपण काढलं तर तिन्ही ऑप्शन इव्हॅल्युएट होतील. अ आणि क बरोबर आहे. 2011 जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळते, हे देखील बरोबर आहे. हे वाक्य नीट बघाल. 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटाचे बाललिंग गुणोत्तर अव्वल 10 मध्ये पहिल्याला अरुणाचल प्रदेश येतं, सिक्कीम येत नाही. तेच ह्याच्यामध्ये प्लस आपण समजू शकतो राजस्थान तर पहिल्या 10 मध्ये येणं शक्य नाहीये. राजस्थान त्या पहिल्या 10 मध्ये नाहीये. शेवटून 10 मध्ये राजस्थान आपण बघू शकतो. त्यामुळे मग हे देखील ड वाक्य देखील चुकीचं आहे. पुढे कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सपाट भूरचनेचा आहे त्याच नावाने ओळखलं जातं. खलाटी म्हणजे काय? आधी सपाट भूभाग आहे आपल्याला कोकण प्रदेश, आपल्याला माहिती आहे अरबी समुद्र इथे आहे. अरबी समुद्राच्या इथे कोकण सपाट आपल्याकडे भूभाग आहे. त्याच्यानंतर सह्याद्री पर्वत रांगे हा जो मधला आजचा जसा भाग आपल्याला जिथे दिसून येतो त्यालाच आपण खलाटी म्हणतो. बाकी हे भाबर वगैरे जे आहे हे आपल्याला हिमालय पर्वत रांगेच्या याच्यातला तो भाग दिसून येतो. पुढे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संशोधित केलेल्या आंब्याची वाण आणि विकसित केलेले वर्ष यांच्यातला योग्य जुळा. रत्ना 1981, पुढे सिंधू 1992, कोकण रुची 1999, कोकण सम्राट 2014. यानुसार मग चौथा ऑप्शन हे बरोबर आहे. पुढे खालीलपैकी कोणती जोड्या अयोग्य आहेत? प्रशासकीय विभाग, जिल्हा, तलाव व जलाशय. छत्रपती संभाजीनगर धाराशिव, तवराजा लातूर मध्ये आहे, नागपूर भंडारा, उमरजरी बरोबर आहे, अमरावती वाशिम चिखली बरोबर आहे, कोकण सिंधुदुर्ग शिवडावा बरोबर आहे. त्यामुळे खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य विचारले? अ हे अयोग्य आहे यातलं. पुढे तापी पुढील नद्या व त्यांच्या उपनद्या आपल्याला माहिती आहे
तापीची उपनदी, बोरी, पुढे पूर्णा, नलगंगा, सिंदफणा, बिंदुसरा आणि मांजरा धरणी. बरोबर. पुढे महाराष्ट्रातील संदर्भातील खालील विधानांवरील जिल्हे ओळखा. तलावांचे शहर, आपल्याला माहिती आहे तलावांचे शहर आपण ठाणे शहराला म्हणतो. ऑप्शन मधनं लगेच आपण ठाणे करू शकतो. पुढे पण बघा, या जिल्ह्यात दारू, गोळा व शस्त्र निर्मितीचे कारखाने आहेत. बरोबर. या तालुक्यात धातूची वस्तू त्यावरील नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहेत. मुशी जातीची गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे याचं उत्तर ठाणे असं आहे. पुढे महाराष्ट्रात ईशान्य भागात खालीलपैकी कोणते डोंगर आहेत? ईशान्य म्हणजे आपल्याकडे पूर्व, उजवीकडचा जो आपल्याकडे आहे सातमाळा नाही, सातमाळा आपल्याला उत्तरेच्या भागात दिसून येतो. गाळणा देखील, अक्राणी देखील, दरकेसा जो की आपल्याला गोंदियाचा भाग आहे, गोंदिया जिल्ह्यात हे दिसून येतं, ते ह्याचं उत्तर आहे. तर हा आपल्याकडे ईशान्येकडचा भाग आपल्याला दिसून येतो. पुढे बहुराष्ट्र कंपनीचा विस्तार. बहुराष्ट्र कंपनी म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीज, ज्यांना आपण MNCs देखील म्हणतो. रिलायन्स, अदानी यासारखे किंवा अमेझॉन सारख्या वगैरे ज्या मोठ्या कंपनीज असतात त्या. खूप सोपा प्रश्न आहे, आपण वाचून प्रॉपरली त्याच्यामध्ये हे काढू शकतो. बहुराष्ट्र कंपनी या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्तारद्वारे जगभर जाळे पसरवतात. बरोबर. साहजिक आहे, मल्टीनॅशनल नावातनच कळते, बहुराष्ट्रीय अनेक राष्ट्रांमध्ये हे झालेले असतात. असं नाही की फक्त एका कुठल्या तरी देशाच्या भागात असतील तर नाही, तर पूर्ण जगभर आपल्याला यांचं दिसून येतं. पण जर इन्फोसिस सारख्या कंपनीज घेतल्या की ज्या भारतीय ओरिजिनच्या आहेत, ज्यांचं कामकाज भारतीय आहे, व त्याचे सगळे मेजर क्लायंट्स वगैरे सगळे आपल्याला हे अनेक बाहेरच्या देशांमध्ये, अमेरिकेसारख्या देशांमध्ये वगैरे दिसून येतात. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. बरोबर असणारे हे दोन आहेत, त्यामुळे हेही इव्हॅल्युएट होऊन जाते. पुढे बहुराष्ट्रीय कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेष करून नफा कमवतात नाही. एकाच प्रकारचं नसतं. आपण जर समजा रिलायन्स सारखी देखील इंडस्ट्री घेतली, जी देखील एक मल्टीनॅशनल कंपनी आपल्याला माहिती आहे, त्यांचे देखील अनेक आहे. रिलायन्स आपल्याला माहिती आहे, रिलायन्स टेलिकम्युनिकेशन मध्ये आहे, एनर्जी सेक्टरमध्ये आहे, ॲनिमल डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये आहे, किंवा शेतीसारख्या अनेक वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये आपल्याला दिसून येतात या कंपनीज. त्यामुळे त्या एकाच प्रकारचं उत्पादन करत नाहीत. बहुराष्ट्रीय कंपन्याचा विस्तार विकसनशील देशात जास्त होतो. कीच आहे, फक्त विकसनशील देशामध्ये ह्याचं आपल्याला दिसून येत नाही. उलट अंडर डेव्हलपमध्ये म्हणजे अनेक देशांचे प्रकल्प आपल्याला आफ्रिकेसारख्या देशात वगैरे दिसून येतात. का? कारण का तिथे मजदूर खूप चांगल्या क्वालिटीचे वगैरे असतात. त्यामुळे मग असं नाही की फक्त विकसनशील देशात, अनेक देशांमध्ये त्यांचं हे असतं. आणि बहुराष्ट्रीय कंपनी नवीन उत्पादनाचा संशोधन आणि विकासावर खूप भर देतं. हे तर त्यांचं उलट मेजर काम आहे. साहजिक ते लोकांनी नवीन प्रोडक्ट जे पहिल्यांदा मार्केटमध्ये आणतील, त्यांना मोठं डिमांड असेल, त्याच्यानुसार मग ते आपल्याला इथे ओळखू शकतो. ओके. आणि ड ह्याच्यातलं बरोबर उत्तर आहे. सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक विविध कामं पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही? चलन धोरण अंमलबजावणी, साहजिक मॉनिटरी पॉलिसी ज्याला आपण हे म्हणतो, मॉनिटरी पॉलिसी आपल्याकडे कोण हे करते, इम्प्लिमेंट करतं, तर स्वतः RBIच करतं. बँकिंग क्षेत्र नियमन, रेग्युलेशन, बँकिंग मधले रेग्युलेशन असतील, आपल्याला माहित आहे. जसं मॉनिटरी पॉलिसीज वगैरे बघितलं, रेपो रेट असेल, या सगळ्या रिव्हर्स रेपो रेट असेल, हे सगळं कोण करतं, तर बँकिंग RBIच करतं. शेअर बाजार नियमन, साहजिक म्हणजे हे बरोबर आहे. RBI याच्यामध्ये कामकाज बघत नाही, याच्यामध्ये कोण बघतं, सेबी बघतं. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी आपल्याला माहिती आहे. भारत BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, या सगळ्यांवरची जी रेग्युलेटरी बॉडी आहे ती कुठली आहे, तर सेबी, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. त्यामुळे हे आहे. अर्थविषयक बाबींवर शासनाला सल्ला देणे, साहजिक आहे. RBIचे गव्हर्नर असेल किंवा RBIची जी कमिटी असेल ती केंद्र सरकारला ती तिकडे सल्ला देण्यामध्ये मदत करते. पुढे शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक GPI संदर्भात त्याची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती? तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर आपल्याकडे
महिलांना म्हणजे फिमेल जीईआर अपॉन मेल जीईआर असा हा रेशिओ काढला जातो. ओके, विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांच्या सकल नोंदणी दर व पुरुषांच्या सकल नोंदणी दर यांचे गुणोत्तर त्याच्यामध्ये काढलं जातं. त्यामुळे सेकंड ऑप्शन हा त्याच्यामध्ये बरोबर आहे. पुढे व्हॉट इज प्रायमरी डेफिसिट, प्राथमिक तूट काय असते तर आपल्याला माहिती आहे फिस्कल डेफिसिट वित्तीय तूट आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट जो पे केलेला असतो व्याज परतफेड ते त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे वित्तीय तूट आणि व्याज परतफेड त्याचं बरोबर उत्तर असेल. सोपा प्रश्न होता. अकाउंटन्सी म्हणजे नक्की काय? अकाउंटिंग म्हणजे अकाउंटन्सी म्हणजे अकाउंटिंग मध्ये काय असतं तर व्यवहारांची ओळख, नोंद आणि वर्गीकरण व संक्षेप करणं. साहजिक आहे की कुठली ट्रान्झॅक्शन आहे ती ओळखणं, ट्रान्झॅक्शन तिथे लिहिणं, ट्रान्झॅक्शन ते क्लासिफाय करणं की कुठे आलंय कसं आलंय ते सगळं आणि त्यांना समराईज करणं किंवा मेजर कामकाज काय होतं ते ट्रान्झॅक्शन जे झाले ते अकाउंटन्सीमध्ये अकाउंटिंगचं काम असतं. पुढे वर्ष 2023-24 अर्थसंकल्पित मांडलेल्या 7 प्रधान क्षेत्र अर्थात सप्तऋषी पैकी खालीलपैकी कोणतं क्षेत्र सप्तऋषीचा भाग नाही? सप्तऋषी 7 मेजर प्रायोरिटीज दिलेल्या होत्या आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 23 आणि 24च्या याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपण सर्वसमावेशक इन्क्लुझिव्ह ग्रोथ बघू शकतो. नाही असं विचारलेलं आहे. युथ पॉवर होतं, ग्रीन ग्रोथ होतं, परते झाल्यानंतर रुरल डेव्हलपमेंट होतं, ग्रामीण भागातला डेव्हलपमेंट, महिला सक्षमीकरणासारखे अनेक मुद्दे होते. याच्यामध्ये व्यापार विकास हा त्याच्यातला नव्हता. हा प्राधान्य असा सप्तऋषी म्हणजे काय? या 7 फॅक्टर्सला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मेजर त्यांना सपोर्ट दिला गेला होता. हे पहिल्या प्रायोरिटीमध्ये ही कामं झाली पाहिजे असं त्याच्यामध्ये हे होतं. पुढे भारतीय अर्थव्यवस्थेतील 2004-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेत मजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल? तर साहजिक आहे याला आपण स्ट्रक्चरल चेंज म्हणतो. स्ट्रक्चरल म्हणजे संरचनात्मक बदल, म्हणजे काय तर अख्खाचा अख्खा जो आपल्याकडे मजुरांचा जो आपल्याकडे एक स्ट्राटा आहे तोच कुठेतरी बदलला जातोय. त्यामुळे तो आपण त्याला अख्खाचा अख्खा स्ट्रक्चर म्हणजे आपल्याला माहिती आहे स्ट्रक्चरल चेंज म्हणजे त्याच्यामध्ये आधी नोकरी देणारे असतील, बरोबर, नोकरी करणारे असतील म्हणजे मजदूर वगैरे असतील, असे स्ट्रक्चर असतो. मग याच्यामध्ये काय होतंय इथे काय सांगितले शेत मजुरांची संख्याच अख्खी बदलली. त्यामुळे एक अख्खाचा अख्खा स्ट्राटा एक अख्खाचा अख्खा स्ट्रक्चर चेंज होत आहे त्याच्यामुळे संरचनात्मक बदल हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढे मौद्रिक धोरणांच्या संख्यात्मक साधनांची त्यांची संबंधित उद्दिष्टांची जुळणी करा. बँक दर आपल्याला माहिती आहे, पुनर्वर्तन दर, रिडिस्काउंटेड रेट आपण ज्याला म्हणतो. रोख राखीव गुणोत्तर म्हणजेच आरबीआय कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे. आपल्याला कुठलीही बँक आपण ज्यावेळी बँकेचं हे करतं त्यांना एक थोडीशी रक्कम ही आरबीआय मध्ये जमा हे करून ठेवावी लागते. त्यामुळे मग अच 3 असणारे 2 ऑप्शन, बच 1 असणारं एकच ऑप्शन काढू शकतो. वैज्ञानिक रोखता रक्कम म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो जो असतो म्हणजे तो एक रेशो असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅश, गोल्ड असं सगळं ते प्रॉपर मेंटेन ठेवावं लागतं. ते तुम्ही त्या स्वरूपात ठेवू शकता. गोल्ड असू शकतं किंवा कॅश असू शकते, अशा अनेक फॉर्मॅटमध्ये ते तिथे असू शकतं. ओके. पुढे खुल्या बाजारात उलाढाल करण्यासाठी आरबीआय द्वारे पात्र रोख्यांची खरेदी विक्री वगैरे केलं जाते. ते आपल्याकडे सिक्युरिटीजची बाईंग सेलिंग वगैरे होते ते मेंटेन करण्यासाठी केलं जातं. भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा अडचणी निर्माण होतात? ओके, अडचणी कशात निर्माण होतात तर बघा, उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव. साहजिक आहे आपल्याला एक्झॅक्ट इन्कम इन्कमचं डिव्हिजन कसं होत आहे, डिस्ट्रीब्युशन कसं असते त्याच्यामध्ये ती एक अडचणीचं हे करू शकतो. न नोंदवलेल्या बेकायदेशीर उत्पन्न, हा तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्या गोष्टींचं रजिस्टर म्हणजे ज्या नोंदच नाही झाल्या, ज्यांचं आपल्याकडे ऑडिट वगैरेच नाही झालेलं आहे, त्यांचं आपण कसं त्याच्यामध्ये आणू शकतो. त्यामुळे हे एक मोठी अडचण आहे. पुढे वैद्यकीय क्षेत्राचं उत्पादन द आउटपुट मॉनिटाईज म्हणजे ज्या गोष्टी मॉनिटाईज्ड आहेत, ज्यांचं प्रॉपर ऑडिट वगैरे होते त्यांची साहजिक अडचण नसणार आहे. त्यामुळे हे वाक्य याच्यामध्ये येणार नाही कारण का इथे अडचणी विचारलेलं आहे. अ आणि ब बरोबर आहे म्हणजे अ, ब
आणि साहजिक आहे मग ड याच्यामध्ये लहान उत्पादकांचे उत्पन्नाविषयी सांख्यिक उपलब्ध नसणे साहजिक आहे. जे आपल्याकडे स्मॉल आहे म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज आहेत जे छोटे छोटे प्रोडक्ट म्हणजे पाणीपुरी सारख्या विकणारा वगैरे असेल साहजिक आहे तिकडे देखील अर्थव्यवस्था चालते पण त्यांचा कुठेतरी ऑडिट वगैरे आपल्याकडे प्रॉपर होत नाही त्यांच्या डिटेल्स त्याच्या नसतात त्यामुळे तीच आपल्याकडे लहान लहान उत्पादक आहेत त्यांचा देखील तिथे आपल्याला अडचणीचं ठरू शकतं त्यामुळे अ ब आणि डी त्यात ड त्यातलं बरोबर उत्तर आहे. पुढे राष्ट्रीय उत्पन्न ही खालील विधांचा विचार घ्या ही एक साठा संकल्पना आहे स्टॉक कन्सेप्ट आहे नाही आहे. पुढे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसरा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते ती निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असते म्हणजे जी नॅशनल इन्कम आफ्टर डिडक्टिंग डिप्रिसिएशन ग्रॉस नॅशनल इन्कम मधनं त्याला आपण म्हणजे जो नॅशनल इन्कम आहे त्याला ग्रॉस नॅशनल इन्कमने आपण सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला नेट नॅशनल इन्कम येते ही संकल्पना बरोबर आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. डबल मेजरमेंट आउटपुट याचं जो इनपुट आणि आउटपुट याचं डबल मेजरमेंट साहजिक टाळलं जातं त्यामुळे ब आणि क हे विधान बरोबर आहे. पुढे खालील विधानांचा विचारात घ्या 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8% वाढले आहे हे वाक्य बरोबर आहे. कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकात वर्षभरात 13% वाढ नोंदवली आहे. पुढे पुढील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्राय सेम योजना 15 ऑगस्ट 1969 रोजी सुरू करण्यात आली हे वाक्य बरोबर आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला हे बरोबर आहे. पुढे डॉक्टर एस महेंद्र देव आणि सी रवी यांनी दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या गणना डॅश या खर्चाच्या आधारे काढण्यात प्रयत्न केला होता. कपडे नव्हतं त्याच्यामध्ये आरोग्य ऊर्जा उपयोग आणि शिक्षण असं या 3 स्टार्टांना त्याने घेतलेलं होतं. पुढे लोकसंख्येच्या लाभांश या संकल्पनेत लाभांश काय आहे. हु इज डिव्हिडंड इन द कन्सेप्ट ऑफ डेमोग्राफिक डिव्हिजन याच्यामध्ये तो काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या म्हणजे जी आपल्याकडे पॉप्युलेशन आहे जी वर्किंग पॉप्युलेशन आहे त्याच्याने हे कॅल्क्युलेट केलं जातं. पुढे अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो असं विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये इज इन्क्लुडेड नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. नॉन डेव्हलपमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये सच पुढे काही विकास होतो साहजिक पेन्शन देणं आहे बरोबर. इंटरेस्ट पेमेंट आहे इंटरेस्ट तर जे काही आपण कर्ज वगैरे करतो किंवा सरकारच्या नुसार ते सरकारला द्यायचे सरकारला इंटरेस्ट पे करायचं. शिक्षण डेव्हलपमेंटल मध्ये येईल शिक्षण हे डेव्हलपमेंटल हे असतं किंवा प्रशासकीय सेवा ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस देखील नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर मध्ये येईल त्यामुळे अ ब आणि ड. पुढे प्रश्न नीट वाचाल याच्यामध्ये कारण का पहिलंच नीट अनालिसिस करून वाचाल. महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेला वर्षानुसार चढता क्रम लावा म्हणजे काय सर्वात जुनं जे असेल ते पहिल्यांदा सर्वात नवीन जे आहे ते शेवटला. आपल्याला माहिती आहे सर्वात पहिल्यांदा 2001 साली आशा भोसलेंना हा पुरस्कार भेटला होता त्यामुळे ड ऑप्शन ब पहिला असणार आहे हे दोन्ही चुकीचं आहे. त्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकारी होते मग अशोक सराफ होते 1, 2, 3 आणि मग लेटेस्ट मध्ये आपल्याला माहिती आहे राम सुतार यांना ज्याने जे मूर्तिकार आहेत आपल्याकडचं जगातील सर्वोच्च आपल्याकडे जी मूर्ती आहे सरदार वल्लभभाई पटेलाची स्टॅच्यू ऑफ युनिटी ती देखील राम सुतार यांनी आणलेली आहे त्यामुळे ड ब क अ हे बरोबर उत्तर आहे. पुढे खानिमिगो खान अकॅडमी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे खान अकॅडमी त्यांचा हा खानमिगो हा ऍप आहे तो की AI बेस्ड ऍप आहे. लहान मुलांसाठीचा हा ऍप आहे तो शिक्षण क्षेत्रामध्ये AI बेस्ड काम करतो. पुढे खालीलपैकी कोणती बाबी उभ्या शेतीच्या व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नाही. व्हर्टिकल फार्मिंग ऍज सच अशी फार्मिंग आपल्याकडे व्हर्टिकल स्टेटामध्ये होती त्यानुसार. पुढे
पाण्याचा कमी वापर साहजिक आहे, याच्यामध्ये पाण्याचा वापर जास्त होतो, फायदा नसल्यासारखं नाही, फायदा नाही असं विचारलंय. पाण्याचा कमी वापर बरोबर. बारामाही पिकांचं उत्पादन वर्षातून 2 किंवा 3 वेळा होतो. शेतीयोग जमिनीवर अवलंबित्व वाढते आहे. वाहतुकीची कमी झालेला खर्च साहजिक आहे. ज्यावेळेला हा सपाट म्हणजे आपल्याकडे व्हर्टिकल फार्मिंग होते, व्हर्टिकल फार्मिंग असताना त्याच्यामध्ये आपल्याकडे ट्रॅव्हलिंग वगैरे म्हणजे ट्रॅक्टर वगैरे यासारख्या गोष्टी असतील त्या इझिली ट्रॅव्हल होतात कम्पेअर टू बाकीच्या टेरेस फार्मिंग सारख्या वगैरे असतात त्याच्यापेक्षा. पुढे प्रश्न होता हा देखील, बेटी बचाव बेटी पढाव योजनेचं उद्दिष्ट काय आहे, तर लिंग समानता आणि मुलींचे शिक्षण त्याच्यासाठी आहे. मिशन शक्ती तो महिला सक्षमीकरणासाठी लॉन्च केला गेला होता असा प्रोग्राम आहे. डॅश एक पायलट वैमानिक आणि उद्योजक हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे ब्लू ओरिजिन्स NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले होते. तर अनेक लोकांना शुभांशु शुक्लामध्ये कन्फ्युज झाला असेल, पण ते शुभांशु शुक्ला नसून गोपीचंद थोटाकुरा हे आहेत. ओके, जेफ बेझोस आपल्याला माहिती आहे जो की संस्थापक आहे, त्याने ब्लू ओरिजिन नावाची एक मोहीम राबवलेली होती, त्याच्यामध्ये भारतातनं गोपीचंद थोटाकुरा. पुढे भारतातील 2024 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या 726 होती, ज्यातले आपल्याला माहिती आहे 74 महिला या खासदार झाल्या होत्या. 74 महिला या निवडून आल्या होत्या, खासदार झाल्या. पुढे लेगो प्लास्टिक खेळण्यांच्या म्हणजे ज्या ब्लॉक असतात ना आपल्या प्लास्टिक खेळणीची, त्यांची ही लेगो कंपनी सद्यस्थितीला चर्चेत असण्याचं कारण म्हणजे ही मेजर स्पॉन्सर आहे फिफा वर्ल्ड कप, जो आपल्याकडे फुटबॉलचा जो वर्ल्ड कप सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक वर्षांपासून, त्यामुळे लेगोचा विचारण्याचा इथे हे आलेला आहे. लेगो ही डेन्मार्क मधली कंपनी आहे आणि सद्यस्थितीला जो फिफा वर्ल्ड कप चालला आहे तो USA, मेक्सिको, कॅनडा या देशामध्ये चालला आहे. खालीलपैकी योग्य कथन किंवा कथने ओळखा. मनोहर जोशी व पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित केलेला आहे. आपल्याला माहिती आहे हे बरोबर आहे. अच्युत पालव व अशोक सराफ यांनी पद्मश्री पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. दोन्हीही बरोबर आहे. पुढे दुष्काळ सहन करणारी जात, दुष्काळ सहन करणारी डॅश जात सादर करण्याचा यशस्वी प्रयत्नासाठी डॉक्टर स्वाती नाईक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बॉरलॉग पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे. कशाची सहभाग धान तांदूळ त्यांनी हे केलं होतं. पुढे 17वी ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय कुठले कुठले, ते जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा, ग्लोबल गव्हर्नन्स, त्यामध्ये त्यांनी मेजर हे करण्यासाठी बहुपक्षीयातील प्रोत्साहन देणे, प्रमोटिंग मल्टीलॅटरलिझम हा मेजर त्याच्यामधला हे नव्हता. सामाजिक विषयामध्ये संबंधित करणे, सोशल इनइक्वॅलिटी जो आपल्याकडे सामाजिक, कारण का आफ्रिका वगैरे देश देखील ब्रिक्समध्ये सम्मिलित करण्यात आलेले आहेत, त्यामुळे तो एक होता मुद्दा. एआयच्या नियंत्रणासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा होता तो म्हणजे एआयच्या याच्यासाठी एआय मध्ये देखील कुठेतरी गव्हर्नन्स आलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेतरी एक चौकट निर्माण तशी झाली, त्याच्यासाठी एक होतं, त्यामुळे अ क ड बरोबर आहे. पुढे 2024 मध्ये UNV ने जगभरात 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात केले. 2026 वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते, हे देखील बरोबर आहे. स्वयंसेवक UNVचा फुल फॉर्म म्हणजे युनायटेड नेशन्स व्हॉलेंटियर्स. स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात, त्यामध्ये समुदाय विकास, मानव हक्क, शांतता निर्मिती, आपल्याला माहिती आहे युनायटेड नेशन अनेक गरीब देशांमध्ये वगैरे व्हॉलेंटियर सेंड करते, त्याच्यासोबत अनेक रिसोर्सेस सेंड करते जेणेकरून त्या ह्यांना मदत होईल, त्याच्यासाठी हे होतं. याच्यातले सगळे वाक्य बरोबर आहे. UNV युनायटेड नेशन व्हॉलेंटियर. पुढे डॅश यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिन मध्ये पदभार स्वीकारला. सायमन हॅरिस आहेत. महत्वाचं आहे पद्म पुरस्कार देखील यांना भेटलेला आहे. खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं, तर ती बॉडा आहेत. पुढे
खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेचे नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित करण्यात आली? कोणी केलेली? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA ने हे केलं होतं. पुढे खालील पर्यायांपैकी कोणते न्यायालय अभिलेख आहे? म्हणजेच कोर्ट ऑफ रेकॉर्ड कोण आहे? तर कोर्ट ऑफ रेकॉर्ड आपल्याकडे माहिती सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला हे केलं जातं, पण ऑप्शन मध्ये फक्त सुप्रीम कोर्ट याच्यातनं आहे, सो सुप्रीम कोर्ट हे. ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते? तर आपल्याला माहिती आहे बस तिकीटचे जे शुल्क आहे हे केंद्र आणि राज्य सरकार वसूल करू शकते. आपल्याकडे ज्या केंद्राच्या बसेस जर असेल तर केंद्र सरकारचं असेल, राज्य सरकारच्या जर असेल तर राज्य सरकार, जसं आपलं एसटी महामंडळ वगैरे त्याप्रमाणे. घरपट्टी हे बरोबर आहे, घरपट्टी ग्रामपंचायत वसूल करते. इन्कम टॅक्स आयकर कर केंद्र सरकार आणि कस्टम्स ड्युटी सीमा शुल्क देखील केंद्र सरकार. त्यामुळे ग्रामपंचायत फक्त घरपट्टी हाऊस टॅक्स गोळा करू शकते. पुढे भारतीय संविधान 12व्या अनुसूचीमध्ये जी की महानगरपालिकेस म्हणजे शहरी आपल्या ह्याच्यासाठी आहे 12वी अनुसूची, म्युनिसिपल कॉर्पोरेशन महानगरपालिका, त्याच्या 12वी अनुसूची नगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केलेले आहेत? एकूण आपल्याला माहिती आहेत, एकूण याच्यामध्ये 18 कार्य आहेत एकूण दिलेले. त्याच्यापैकी शहरी दारिद्र्य निर्मूलन बरोबर, निर्मूलन बरोबर, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन बरोबर, संस्करणीचे चर्मदेव कारखान्यांचे नियमन बरोबर आणि शहरी वनीकरण देखील बरोबर आहे. अ, ब, क आणि ड. पुढे पत्रिकेमध्ये प्रिॲम्बल वरती हा प्रश्न होता. संविधानच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते का? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात 1900 पहिल्यांदा उपस्थित झाला. आता खरं तर याच्यानुसार ते बरोबर आहे, पण त्याच्या आधी देखील आपल्याकडे प्रिॲम्बल वरती प्रश्न विचारले गेले होते, पण तसं यानुसार हे बरोबर ठरू शकतं. 2025 पर्यंत 42व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली, हे देखील बरोबर आहे. 42व्या घटनादुरुस्तीत फक्त एकदा आपल्याकडे प्रिॲम्बल मध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अ, ब दोन्हीही बरोबर आहेत. असा विचार केला तर कदाचित फक्त ब देखील बरोबर असू शकतं, कारण का केशवानंद भारतीच्या खटल्याच्या अगोदर देखील प्रिॲम्बल हा संविधानाचा भाग आहे का संविधानाचा भाग नाही असं उपस्थित झालं गेलं होतं, पण मेजर केशवानंद भारतीच्या केसमध्ये उपस्थित करण्यात आलं होतं. पुढे 256 राज्य आणि केंद्राचं दायित्व. पुढे 257 काही प्रकरणांमध्ये राज्यांवर केंद्राचं नियंत्रण असतं ते. त्याच्यानंतर 258 केंद्राकडे कार्य सोपवण्यासाठी राज्यांचा अधिकार आणि 260 भारताबाहेरील प्रदेशांच्या संबंधात केंद्राचे अधिकार क्षेत्र. भारताबाहेरील प्रदेशांवरती जो असतो म्हणजे जो भारताच्या क्षेत्राच्या बाहेर, जर समजा एखादा भारता रिलेटेडचा जर गुन्हा केला किंवा त्याचा संबंध असेल तर ते क्षेत्रफळ देखील भारताच्या अधीन आपण हे करू शकतो काही कार्यांमध्ये. दुसरा ऑप्शन बरोबर आहे. खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेच्या धोरणात्मक मार्गदर्शक तत्वांचा भाग नाही? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग आर द नॉट पार्ट ऑफ DPSP चा पार्ट नाहीये. सर्वांसाठी रोजगाराची तरतूद बरोबर, हा DPSP चा पार्ट आहे. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, हा देखील DPSP चा पार्ट आहे. पण शांततेने व शास्त्रशिवाय एकत्र जमण्याचा परवानगी ही मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट, आर्टिकल 19(1)(b) चा पार्ट आहे. आर्टिकल 19(1)(b) चा पार्ट आहे हा शांतते व शास्त्रपूर्व एकत्र जमीनचा. त्यामुळे हा DPSP चा पार्ट नाहीये. कामगारांसाठी योग्य वेतन, हा देखील DPSP चा पार्ट आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज शांततेने व शस्त्रशिवाय एकत्र, हा मूलभूत अधिकार 19(1)(ब) चा हा पार्ट आहे. राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSC किंवा कुठल्याही राज्याचं लोकसेवा आयोग जे आहे यांच्या सदस्याला काढून टाकण्याची पूर्ण ताकद ही राष्ट्रपतींकडे असते. भले राज्यपाल त्यांची नियुक्ती करत असतील, पण त्यांना काढू मात्र राष्ट्रपती शकतात. ते देखील कुणाचे जर असेल तर सुप्रीम कोर्टाचं असेल तरच. ओके, उच्च न्यायालयाचे केलेल्या चौकशीनंतर राज्यपाल नियुक्त करू शकतात, राज्यपाल काढू शकत नाही. त्यामुळे जिथे जिथे राज्यपाल आले हे चुकीचं आहेत. पुढे संसदेत महाभियोग त्यांच्यावरती लागू शकत नाही. फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच राष्ट्रपती PCSच्या मेंबरला काढू शकतात, कुठल्याही राज्याच्या PCS. ओके, तर हे लक्षात घ्याल. पुढे
भारतीय संविधानाच्या सरनामाची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी आहे. खालपैकी कोणत्या देशाच्या संविधान सरनाम्याची अशी सुरुवात आढळते? तर अमेरिकेत देखील दिसते. उलट अमेरिकेमध्ये ही पहिल्यांदा दिसून आली आणि आपण अमेरिकेकडनं हे घेतलेलं आहे. अनेक देशांनी अमेरिकेकडनं, कारण का पहिलं रिटर्न कॉन्स्टिट्यूशन, रिटर्न संविधान हे अमेरिकेचं आपल्याला दिसून येतं. इंग्लंड ऑप्शन मधनच इव्हॅल्युएट करू शकतो. इंग्लंडचं स्वतःचं लिखितच नाहीये, त्यामुळे आपण इथे इव्हॅल्युएट करणं थोडं सोपं ठरू शकतं. पुढे सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांचा सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागेल? तर साहजिक तहसीलदाराला द्यावी लागते. तालुका लेवलला आपल्याला तहसीलदाराला द्यावी लागते. पुढे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व DPSP खालीलपैकी योग्य कथन बघा. ती गैर न्याय प्रविष्ट आहेत. येस, बरोबर. म्हणजे कोर्टासमोर DPSP इन्फोर्सिएबल नाही, जसे की मूलभूत अधिकार वगैरे आहेत त्याप्रमाणे DPSP नाहीये, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. त्यांना नैतिक व राजकीय आधार आहे. साहजिक त्यांना मॉरल आणि पॉलिटिकल सँक्शन आहेत. येस, हे बरोबर आहे. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देते, म्हणजे साहजिक डेव्हलपमेंटल ग्रोथ साठी ती काम करत असते. DPSP म्हणजे एक राज्याला धोरण देते की म्हणून तुम्ही असं कामकाज केले पाहिजे, त्यामुळे हे देखील वाक्य बरोबर आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहे. साहजिक आहे, जर आपल्याला ते अंमलबजावणी करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे कायदे काढले जातात. जसं की समजा याच्यातलं एखादं उदाहरण घेतलं, UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, उत्तराखंड जे पहिलं राज्य ठरलं, मग कधीही याच्यामधले इम्प्लिमेंटेशन काय करायचे असेल तर आपल्याकडे त्याच्यासाठी कायदे करावे लागतात. ओके, पुढे त्यामुळे चारही ऑप्शन बरोबर आहेत. खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही असं विचारले? 23 कशासाठी आहे? चाइल्ड लेबर आणि ह्युमन ट्रॅफिकिंग साठी आर्टिकल 23 हा आहे. त्यामुळे मानवी तस्करीला प्रतिबंध हे आहे. बालमजुरीस बंदी हे बालमजुरीस बंदी नाहीये, चाइल्ड लेबर साठी नाहीये, फोर्स लेबर साठी आहे, मजबुरीच्या प्रतिबंध, त्यामुळे त्याच्यासाठी बालमजुरीसाठी हे नाही. आर्टिकल 23 हे बालमजुरीसाठी नाहीये. सॉरी, बोलताना थोडस हे झालं. पुढे 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याच्या संविधान सभेची स्थिती बदल केली. या कायद्यातील संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतीय संदर्भात केलेले कोणताही कायदा रद्द करण्याचे किंवा बदलण्याचा अधिकार दिला. हे बरोबर आहे. काय विचारले? योग्य विधान निवडा. बरोबर विचारले, हे बरोबर आहे. पुढे संविधान सभा ही विधिमंडळ संस्था देखील बनली. येस, हीच आपल्याला माहिती आहे, विधिमंडळ संस्था बनली होती, त्यामुळे हे देखील बरोबर आहे. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करत असते तेव्हा तिचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे असे. हे चुकीचे, अ आणि ब बरोबर होतं. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक विधानसभा निर्माण? 170 हा विधानसभेसाठी आहे आणि 171 हा विधान परिषदेसाठी आहे. हा विधान परिषदेसाठी आहे. पुढे उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करायच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायत मुख्य पंचायत असणे अग्रेसर आहे? त्याचं उत्तर 25 असू शकतं. पुढे प्रश्न, खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेत 74वी घटना दुरुस्ती होती? आपल्याला माहिती 73वी ही ग्रामपंचायतींसारखी ह्याच्यासाठी होती आणि शहर म्हणजे ग्रामीण आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी 73वी होती आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आपल्याकडे 74वी घटना दुरुस्ती, ते 1992 ची. पुढे ध्वनी ऊर्जा म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. आधी मेकॅनिकली आपल्याकडे साऊंड होतो आणि पुढे मग तो व्हायब्रेटिंग सोर्स मध्ये जातो, म्हणजे असा व्हायब्रेटिंग तो ट्रॅव्हल होतो, त्यामुळे मग यांत्रिक ऊर्जा कंपन आणि करणारा स्त्रोत. फिजन, न्यूक्लिअर फिजन जे होतं ज्याच्यामध्ये म्हणजेच काय, फिजन म्हणजे सेपरेट होणं, पुढे सेपरेट होतं. विखंडन फिजन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. बरोबर आहे. हा युरेनियम, त्याच्यामध्ये युरेनियम 235 असं ते वापरलं जातं आणि ते खूप अनस्टेबल असतं, ते खूप जास्त प्रमाणात हे वापरलं जातं. फिजन अभिक्रियेमुळे खूप ऊर्जा बाहेर पडते. बरोबर आहे. साहजिक युरेनियम काय केलं जातं, पुढे 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 त्यांच्या आयसोटोप्स मध्ये सेपरेट 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 होत जातं, त्याच्यातून खूप ऊर्जा निर्माण होते. हे देखील बरोबर आहे. विखंडन अभिक्रियेमुळे जड अणू विभागतात. साहजिक आहे, तुम्हाला म्हटलं जसं की हे सेपरेट होतं युरेनियम पुढे त्यांच्या आयसोटोप्स मध्ये, त्यामुळे हे देखील बरोबर आहे. हा, तिन्ही मुद्दे बरोबर असणार आहे. विखंडन अभिक्रियेमध्ये
न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते. येस, न्यूट्रॉन्स त्याच्यामुळे असतात, त्यामुळे तिन्ही बरोबर आहे. पुढे एक्स रे क्षकिरण हे श्राव्यातील अल्ट्रासॉनिक लहरी आहेत. हे चुकीचं आहे, अल्ट्रासॉनिक. पुढे क्षकिरण सरळ रेषेत प्रवास करतात. सॉफ्ट क्षकिरण ती तरंग लांबी हार्ड क्षकिरणांपेक्षा कमी असते. येस, क्षकिरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. हे वाक्य चुकीचे, त्यामुळे 2 आणि 3 हे वाक्य बरोबर आहे. पुढे खालीलपैकी कोणतं मूलद्रव्य आवर्तन मधील पी गणात समाविष्ट आहे? इंडियम आहे. युरेनियम तर एफ मध्ये वगैरे आहे, त्यामुळे हे नाही. पुढे युरेनियम 238 च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स आहेत? न्यूट्रॉन्स कसे आपण ओळखतो? हे वरचे याला मायनस करायचे. 238 मायनस 92 म्हणजेच ब मायनस अ म्हणजे 6 146 इथे अणू न्यूट्रॉन्स असतात. हे असं आपण तिकडे निवडलं जातं. ओके, म्हणजे असं चूज केलं जातं. पुढे हेमेटाइट म्हणजेच Fe2O3 पासून कोणता धातू मिळला जातो? साहजिक इथे Fe दिले. Fe म्हणजे आयरन, लोह, ते त्याच्यापासून होत. पुढे डिप्लॉडिक्स कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे? डिप्लॉडिक्स हा सौरापोडा सोबत संबंधित आहे. खालीलपैकी कोणता कॉलेंट्रेटा फायलमशी संबंधित नाही विचारले? समुद्र काकडी सी कुकुंबर आहे. अभयचर प्राणी आंधळे असतात. कुठला? एम्फिबियन हा ब्लाइंड असतो. तर आपल्याला माहिती आहे सिसिलियन असतो. बेडकाला डोळे असतात, टोड्सला डोळे असतात, त्यांना कान नसतो पण डोळे असतात. सॅलमेंडरला देखील असतात. लिंबूवरील कॅन्कर रोग डॅश रोगकारक मुळे होतो. कशामुळे होतो? झॅन्थमस सेट्रस मुळे तो होतो. झॅन्थमस सेट्रस मुळे तो होतो. पुढे डॅश इज कन्सिडर द बेस्ट डॅश वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मुद्रा आपल्याला माहिती आहे लोम, स्प्लिट आणि याचं जे कॉम्बिनेशन असतं ते लोम आहे. लोम सॉइल तिथे केलं जातं. मातीच्या मुद्रेची उपजाऊ म्हणजे जो वरचा भाग आहे, जो मातीचा जिथे फर्टाईल लँड आहे, ती ज्या वेळेला निसटली जाते त्याला आपण काय म्हणतो? मातीचा धूप म्हणजेच सॉइल इरोजन म्हटलं. पुढचा प्रश्न नीट वाचाल. मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्ताच्या क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताचे सामुष, पीएच लेवल नियंत्रण करण्यासाठी याच्यातनंच आपण बघू शकतो. पीएच लेवल मूत्रपिंड म्हणजेच किडनीमध्ये होतो आणि पुढे टाकाऊ पदार्थांचे आणि अतिरिक्त क्षारांचे शरीरामध्ये उत्सर्जन इत्यादी कार्यामध्ये मूत्रपिंड म्हणजे किडनी युजफुल असते. खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्याचा विद्रव? बी आणि सी. विटॅमिन आणि बाकीचे फॅट सोल्युबल आहेत. उरलेले जे आहेत ते फॅट सोल्युबल आहेत आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन बी आणि सी आहेत. पुढे शेवटचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंगचा अनालिसिस पुढच्या व्हिडिओमध्ये पवार सर करतील. प्रमसतिके मेरू द्रव म्हणजे हा आपल्या सेल्युलर स्पायनल जो फ्लुइड असतं मेंदू मधला त्याच्याबद्दलचे आहे. पोकळीतील कॉरॉइड फ्लेक्स मध्ये तयार झालेल्या सब ॲरोनेक्ट पोकळीमधून मेंदू व मजारुज्ज सभोवत फिरणारी द्रव्य पदार्थ आहेत. यात खालील विधाने मेंदूला प्राणवायू ऑक्सिजन पुरवण्याचा तो माध्यम आहे. बरोबर. तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो म्हणजे जे एक्सक्रेटरी जो आपल्याकडे खराब आहे वेस्ट प्रोडक्ट ते परत कॅरी ऑन म्हणजे पुढे घेतं. आधी ऑक्सिजन देखील प्रोव्हाइड करतं, ते 101 देखील करतं, त्यामुळे बरोबर आहे. मेंदूला साहजिक न्यूट्रिशनल प्रोव्हाइड करतं, नरिशमेंट करतो, त्यामुळे ते देखील बरोबर आहे. तो मेंदू व मज्जारुज्जूसाठी आघात प्रतिबंधक म्हणून काम करतो. बरोबर. ओके, म्हणजे तो एक लेवल करतो स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन मधला, त्यामुळे बरोबर आहे. मेजर सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये टाकाल. ऑल द बेस्ट. धन्यवाद.